सीता आणि घराची आठवण करत नाही. श्री रामचंद्रजी बरोबर सीताजी, अयोध्यापुरी आणि कुटुंबी लोक घराची आठवण विसरून फारच सुखाने राहत आहेत. क्षणाक्षणाला पती श्री रामचंद्रजींच्या चंद्र समान असणाऱ्या मुखकमलाला पाहून ती अशी परमप्रसन्न राहत आहे जशी चकोर कुमारी चंद्रमाला पाहून प्रसन्न राहते. स्वामींचे प्रेम आपल्यावर नित्य वाढत असलेले पाहून सीताजी अशी हर्षित राहते जसे दिवसा चकवी सीताजींचे मन श्री रामचंद्रजींच्या चरणी अनुरुक्त राहते. त्यामुळे त्यांना वन हजारो अवधपुरीसारखे प्रिय वाटत आहे. प्रियतमेच्या बरोबर पर्णकुटी प्रिय वाटत आहेत. मृग आणि पक्षी कुटुंबियांसारखे वाटत आहेत. मुनींच्या पत्नी सासूंसारख्या श्रेष्ठ, मुनी सासऱ्यांसारखे आणि कंदमूळ फळे यांचा आहार त्यांना अमृतासारखा प्रिय वाटत आहे. स्वामी बरोबर कुश आणि पानांची सुंदर शय्या शेकडो कामदेवांच्या शय्यांसारखी सुखदायक आहे. ज्यांच्या केवळ कृपा कटाक्षाने जीव लोकपाल होतात त्यांना कधी भोगविलास मोहित करू शकतात काय? श्री रामचंद्रजींच्या स्मरण करण्याने भक्तजन सर्व भोगविलासाचा तृणवत त्याग करतात. अशा श्री रामचंद्रजींची प्रिय पत्नी आणि जगताची माता असणाऱ्या सीताजीसाठी हा त्याग, भोगविलासाचा त्याग, हे काही आश्चर्य नाही. सीताजी आणि लक्ष्मणजींना ज्या रीतीने सुख होईल असेच श्री रघुनाथजी करतात आणि सांगतात. भगवान प्राचीन कथा आणि कहाण्या सांगतात आणि लक्ष्मणजी तसेच सीताजी अत्यंत सुख मानून त्या ऐकत आहेत. त्यावेळी श्री रामचंद्रजींना अयोध्येची आठवण येते. त्यावेळी त्यांचे नेत्र पाणावतात. माता पिता, कुटुंबी, बंधू आणि भरताच्या प्रेम आणि शील स्वभावाचे वर्णन स्मरण करून कृपासागर प्रभू श्री रामचंद्रजी दुःखी होतात, परंतु लगेच कुसमय जाणून धैर्य धारण करतात. श्री रामचंद्रजींना दुःखी पाहून सीताजी आणि लक्ष्मणजी सुद्धा व्याकुळ होतात. जसे प्रत्येक माणसाची सावली त्या माणसासारखीच क्रिया करते. मग गंभीर, कृपाळू आणि भक्तांचे हृदय शीतल करण्यासाठी चंदनरूप रघुकुलाला आनंदित करणारे श्री रामचंद्रजी प्रिय पत्नी आणि बंधू लक्ष्मणजींची दशा पाहून काही पवित्र कथा सांगू लागतात, ज्या ऐकून लक्ष्मणजी आणि सीताजी सुख प्राप्त करतात. लक्ष्मणजी आणि सीताजींसह श्री रामचंद्रजी पर्णकुटी अशी शोभत आहेत जसा इंद्र अमरावतीत आपली पत्नी शची आणि पुत्र जयंते यांच्यासह शोभत असतो. प्रभू श्री रामचंद्रजी सीताजी आणि लक्ष्मणजी यांचा सांभाळ अशा प्रकारे करतात जशा पापण्या बाबुळाचा सांभाळ करत असतात. इकडे लक्ष्मणजी सीताजींची आणि श्री रामचंद्रजींची अशी सेवा करतात जसे अज्ञानी मनुष्य स्वतःच्या शरीराची करत असतो. पशु पक्षी, देवता आणि तपस्वी यांची हितकारी प्रभू अशा प्रकारे वनात सुखपूर्वक निवास करतात. जसे तुलसीदासजी म्हणतात, मी रामचंद्रजींचे सुंदर वनगमन सांगितलेले आहे. आता सुमंत्र ज्या प्रकारे अयोध्येत परतले ती कथा ऐकावी. प्रभू रामचंद्रजींना पोहोचवून जेव्हा निषादराज परतला तेव्हा येऊन सुमंत्रांसह रथ पाहिला. सुमंत्रांना व्याकुळ पाहून निषादाला जे दुःख झाले ते सांगितले जाऊ शकत नाही. निषादाला एकटे आलेले पाहून सुमंत्र हा राम, हा सीते आणि लक्ष्मण आक्रोश करत व्याकुळ होऊन पृथ्वीवर धडकन कोसळले. रथाचे घोडे दक्षिण दिशेकडे जिकडे रामचंद्रजी गेले होते पुन्हा पुन्हा पाहून किंकाळतात. जणू पंखाविना पक्षी व्याकुळ होत आहे. ते घोडे चारा खात नाहीत आणि पाणी पित नाहीत, केवळ नेत्रातून अश्रू ढाळत आहेत. श्री रामचंद्रजींच्या घोड्यांना अशा स्थितीत पाहून सर्व निषाद व्याकुळ झाले. तेव्हा धैर्य धारण करून निषादराज म्हणू लागले, हे सुमंत्रजी, आता विषाद सोडावा. आपण पंडित आहात आणि परमार्थ जाणते आहात. विधात्याला प्रतिकूल जाणून धैर्य धारण करावे. कोमलवाणीने निरनिराळ्या कथा सांगून निषादाने सुमंत्राला जबरदस्ती रथावर बसविले, परंतु शोकामुळे ते इतके शिथिल झाले होते की ते रथ हाकू शकत नव्हते. त्यांच्या हृदयात श्री रामचंद्रजींच्या विरहाची फार तीव्र वेदना होती. घोडे तळफळत आहेत. सरळ रस्त्याने चालता जात नाही. जणू जंगली पशुपक्षी रथाला जोडलेले आहेत. ते श्री रामचंद्रजींचे वियोगी घोडे केवळ ठोकर लागून जमिनीवर पडतात किंवा वळून मागे बघतात व तीव्र दुःखाने व्याकुळ झालेले आहेत. जो कोणी राम, लक्ष्मण अथवा जानकीचे नाव घेतो ते घोडे पुन्हा पुन्हा त्याकडे खिंकाळ प्रीतीने पाहतात. घोड्यांची विरहदशा सांगता येईल अशक्य आहे. ते असे व्याकुळ आहेत जसा मण्या वाचून सर्प व्याकुळ होत असतो. मंत्र्याची आणि घोड्याची अशी दशा पाहून निषादराज विषादमग्न झाला. तेव्हा त्याने आपल्या 4 उत्तम सेवकांना बोलावून सारथ्याबरोबर पाठविले. निषादराज गुह सारथीला म्हणजे सुमंत्रजींना पोहोचवून परतला. त्याच्या विरहाचे आणि दुःखाचे वर्णन करता येणे अशक्य आहे. ते 4ही निषाद रथ घेऊन अयोध्येत गेले असता ते सुद्धा सुमंत्रजी आणि घोड्याकडे पुन्हा पुन्हा पाहून दुःखी होत आहेत. व्याकुळ आणि दुःखामुळे दीन झालेले सुमंत्रजी विचार करतात की रघुनाथजी विना जगण्याला धिक्कार आहे. शेवटी अधम शरीर तर राहणारच नाही. मग आता श्री रामचंद्रांच्या विरह होतात. प्राणत्याग करून त्याने यश का मिळवले नाही? हे प्राण अपयश आणि पापाची खुशामत करणारे झालेले आहेत. आता हे कोणत्या कारणाने कूच करत नाहीत? ही सुंदर संधी दवडलीस आता तरी हृदयाचे 2 तुकडे का होत नाही?
सुमंत्रजी सारखे हात जोडून आपले डोके बळवून पश्चाताप करीत आहे. जणू कोणी कंजूस धनाचा साठा गमावून बसलेला आहे. ते असे चालले होते जणू एखादा महान योद्धा वीरतेचा बाणा पत्करून आणि उत्तम शूरवीर म्हणविला जाऊन युद्धातून पळून चाललेला आहे. जसा एखाद्या विवेकशील वेदज्ञानी साधू संमत आचरण करणाऱ्या आणि उत्तम कुलाच्या ब्राह्मणाने चुकून मदिरापान करावे आणि नंतर पश्चाताप करावा, तसे सुमंत्र मंत्री चिंता करत आहेत. जसे एखाद्या उत्तम कुलाच्या साधू स्वभावाच्या समजदार आणि मनवचन कर्माने पतीला देवता मानणाऱ्या पतिव्रता स्त्रीला प्रारब्धवश पतीपासून वेगळे राहण्याचा प्रसंग आला तर त्यावेळी तिच्या हृदयात जसा भयानक संताप होतो, तसेच मंत्र्याच्या हृदयात होत आहे. नेत्र पाणावलेले आहेत, दृष्टी मंदावली आहे, कानाने ऐकू येत नाही, व्याकुळ झालेली बुद्धी ठिकाणावर राहिली नाही, ओठ सुकलेले आहेत, तोंड बंद झाले आहे. परंतु ही सर्व मृत्यूची लक्षणे. प्राण जात नाही, कारण अंतःकरणात अविधरूपी कवाळ लागलेले आहे. सुमंत्रजींचा चेहरा निस्तेज झालेला आहे. तो पाहवत नाही असे वाटते की जणू माता पिता पित्यांना मारलेले आहेत. त्यांच्या मनात रामवियोगरूपी हानीची ग्लानी भयंकर पसरलेली आहे. जसे एखादा पापी माणूस नरकाला जाताना रस्त्याने पश्चाताप करत असावा, तोंडातून शब्दही निघत नव्हता. अंतःकरणात असा पश्चाताप होत आहे की मी अयोध्येत जाऊन काय पाहिल. रामचंद्रांविना शून्य असलेला रथाला जो कोणी पाहिल तो माझे मुख पाहण्यास संकोच करील. नगरातील सर्व व्याकुळ स्त्री पुरुष जेव्हा धावत येऊन मला विचारतील त्यावेळी मी माझ्या हृदयावर वज्र ठेवून सर्वांना उत्तर देईल. जेव्हा दीनदुःखी सर्व माता पिता विचारतील तेव्हा हे विधाता मी त्यांना काय सांगू. जेव्हा लक्ष्मणाची माता मला विचारेल तेव्हा त्यांना मी कोणती सुखदायी संदेश देऊ. नुकतीच व्यालेली गाय आपल्या वासराचे स्मरण करून जशी धाव घेते, तशी रामजींची माता जेव्हा माझ्याकडे धावत येईल तेव्हा त्यांनी विचारल्यावर मी त्यांना हेच उत्तर देईन की राम लक्ष्मण सीता वनाला गेले. जो कोणी विचारेल त्यांना हेच उत्तर द्यावे लागेल. अयोध्येला जाऊन आता मला हेच सुख भोगायचे आहे. दुःखाने दीन झालेले महाराज, ज्याचे जीवन रघुनाथजींच्या दर्शनाच्या अधीन आहे, ते जेव्हा मला विचारतील तेव्हा त्यांना मी कोणत्या तोंडाने उत्तर देऊ. मी राजकुमारांना कुशलपूर्वक पोहोचवून आलो. लक्ष्मण सीता आणि श्रीराम यांचा समाचार ऐकताच महाराज तृणवत प्राणाचा त्याग करतील. प्रियतम श्रीरामजी रूपी जलाचा त्याग होताच माझे हृदय चिखलासारखे का फाटून गेले नाही. त्यामुळे मला असे वाटते की विधात्याने मला हे यातना शरीर दिलेले आहे. सुमंत्र अशा प्रकारे वाटेने पश्चाताप करत जात आहे. तोच रथ त्वरित तमसा नदीच्या तटावर येऊन पोहोचला. मंत्र्याने विनयाने चारी निषादांना निरोप दिला. ते विषादयुक्त चित्ताने व्याकुळ होऊन सुमंत्रजींना वंदन करून परतले. सुमंत्र नगरात प्रवेश करतेवेळी असे संकोच करीत आहेत जणू काही गुरु ब्राह्मण आणि गायीची हत्या करून आलेले आहेत. संपूर्ण दिवस एका झाडाखाली थांबून घालवला गेला. जेव्हा संध्याकाळ झाली तेव्हा संधी मिळाली. अंधार पडल्यावर त्यांनी अयोध्येत प्रवेश केला आणि रथ दरवाजाजवळ थांबवून ते गुपचूप महालात घुसले. ज्या ज्या लोकांना हा समाचार कळला ते सर्व रथ पाहण्यासाठी राजद्वाराजवळ आले. रथाला ओळखून त्यांनी घोड्यांना व्याकुळ पाहून शरीरे एकदम अशी शक्तिहीन झालेली होती जणू उन्हात पडलेल्या गारा. नगरातील सर्व स्त्री पुरुष असे व्याकुळ होत आहेत जणे पाणी आटल्यावर मासे व्याकुळ होतात. मंत्री आले आहेत हे ऐकून सर्व अंतःपुर व्याकुळ झाले. राजमहाल त्यांना असा भयानक वाटू लागला जणू प्रेताचे निवासस्थान आणि स्मशान आहे. अत्यंत आतुर होऊन त्यांनी सर्व राणे विचारतात, परंतु सुमंत्राला उत्तर काहीही देता येत नाही. त्यांची वाणी बंद पडली. कानाने त्यांना काही ऐकू येत नव्हते. डोळ्यांना नीट काहीसे दिसत नव्हते. समोर येईल त्याला ते विचारत आहेत की सांगा राजे कोठे आहे. मंत्र्याला पाहून दासी त्यांना कौशल्याजींच्या महालात घेऊन गेल्या. सुमंत्राने जाऊन तेथे राजाला कसे पाहिले जणू अमृताविना चंद्रमा असावा. राजा आसन शय्या आणि अलंकार रहित उदास अवस्थेत जमिनीवर पडलेले आहेत. ते दीर्घश्वास घेऊन चिंता करत आहेत. जणू राजा ययाती स्वर्गातून पृथ्वीवर पतन झाल्यामुळे चिंता करत आहे. राजाने चिंतेमुळे क्षणाक्षणाला अंतःकरण भरून येत आहे. असे व्याकुळ होत आहेत जणू जटायूचा बंधू संपाती पंख जळाल्यामुळे पृथ्वीवर पडलेला आहे. राजा पुन्हा पुन्हा राम राम म्हणत लगेच राम लक्ष्मण जानकी असे म्हणून लागतात. मंत्र्याने त्यांना पाहून जयजीव म्हणून दंडवत प्रणाम केला. आवाज ऐकतात राजे व्याकुळ होऊन उठले आणि म्हणाले, सुमंत्रा सांग माझा राम कोठे आहे. राजाने सुमंत्रांना आलिंगन दिले जणू बुडत्या जीवाला तरी आकाठीचा आधार मिळावा. मंत्र्याला स्नेहाने जवळ बसवून साश्रुनयनाने राजे विचारू लागले, हे माझ्या प्रेमळी सख्या श्रीरामांचे कुशल सांगावे. श्रीराम लक्ष्मण आणि जानकी कुठे आहेत ते सांग. त्यांना परत आणलेस की नाही की ती वनाला गेले हे ऐकताच मंत्र्यांचे डोळे पाणावले. शोकाने व्याकुळ होऊन राजे विचारू लागले, सीताराम लक्ष्मण यांचा काही निरोप तर सांगावा. श्रीरामचंद्रांचे रूप गुणशील आणि स्वभाव यांचे स्मरण करून राजे हृदयात शोक करत आहेत. राजा करतो
असे सांगून वनवास दिला. असे ऐकून ज्यांच्या मनात हर्ष आणि विषाद झाला नाही, अशा पुत्राच्या वियोगातही माझे प्राण गेले नाहीत. मग माझ्यासारखा पापी दुसरा कोण असेल? हे सखा, श्रीराम, जानकी आणि लक्ष्मण जेथे आहेत, मला सुद्धा तेथेच पोचते कर. नाही तर मी सत्यभावाने सांगतो की आता प्राण जाऊ पाहत आहे. राजे पुन्हा पुन्हा मंत्र्याला विचारत आहे, माझा प्रिय पुत्राचा मला निरोप सांगावा. हे सखा, तू त्वरित असाच उपाय कर की ज्यामुळे श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांना मी डोळ्याने पाहू शकेल. मंत्री धैर्य धारण करून कोमलवाणीने म्हणाले, महाराज, आपण पंडित आणि ज्ञानी आहात. हे देव, आपण शूरवीर तसेच उत्तम धैर्यवान पुरुषांमध्ये श्रेष्ठ आहात. आपण नेहमी साधू समाजाची संगती केली आहे. जन्म, मरण, सुखदुःखाचे भोग, हानी, लाभ, प्रिय व्यक्तीची संयोग, वियोग हे सर्व स्वामी काल आणि कर्माधीन रात्र आणि दिवसासारखे बळजबरी येतच आहेत. मूर्ख माणसे सुखात हर्षित होतात आणि दुःखात शोक करतात, परंतु धैर्यवान पुरुष आपल्या मनात दोन्हीला सारखे समजवत असतो. हे सर्वांचे हितकारी रक्षक, आपण विवेक विचार करून धैर्य धारण करून शोकाचा परित्याग करावा. श्रीरामजींचा प्रथम निवास तमसा नदीच्या तटावर झाला, दुसरा गंगा तीरावर झाला. सीताजींसह दोघे बंधू त्या दिवशी स्नान करून पाणी पिऊनच राहिले. निषादराज गुहक याने पुष्कळ सेवा केली. ती रात्र शृंगवेर पुरातच काढली. दुसरे दिवशी सकाळ होताच वडाचे दूध मागविले आणि ते केसांना लावून श्रीराम, लक्ष्मण आपल्या मस्तकावर जटांचा मुकुट बनवून त्यानंतर श्रीरामजींचा सखा निषादराज याने नाव मागविली. प्रथम प्रिया सीताजींना नावेवर चढवून नंतर श्रीरामजी चढले. त्यानंतर लक्ष्मणजी धनुष्यबाण धारण करून आणि प्रभू श्रीरामचंद्रजींची आज्ञा मिळाल्यावर नावेवर चढले. मला व्याकुळ झालेले पाहून श्रीरामचंद्रजी धैर्य धारण करून मधुरवाणीने म्हणाले, हितात, पिताजींना माझा प्रणाम सांगावा आणि माझ्यातर्फे पुन्हा पुन्हा त्यांचे चरणकमल पकडावे. त्यांचे चरणकमल पकडून विनंती करा, हे पिताजी, आपण माझी चिंता करू नये. आपली कृपा, अनुग्रह आणि पुण्याने वनात आणि वाटेत कुशल मंगल होईल. हे पिताजी, आपल्या अनुग्रहाने मी वनात जात असतानाही सर्व प्रकारे सुख अनुभवेन. आपल्या आज्ञेचे काटेकोर पालन करून आपल्या चरणांचे दर्शन करण्यासाठी कुशलपूर्वक परत येईल. सर्व मातांच्या चरणावर पुन्हा पुन्हा नतमस्तक होऊन आणि त्यांचे समाधान करून आणि त्यांना प्रार्थना करतो. तुलसीदास म्हणतात, तुम्ही तोच प्रयत्न करा, त्यामुळे कौशलपती पिताजी कुशल राहतील. पुन्हा पुन्हा चरणकमलांना पकडून गुरु वसिष्ठांना माझा निरोप सांगावा की त्यांनी पिताजींना असाच उपदेश करावा ज्यामुळे अयोध्यापती पिताजी माझी चिंता करणार नाही. हितात सर्व नगरवासी लोकांना आणि कुटुंबियांना माझी विनवणी कळवावी. तोच मनुष्य माझा हितकारी आहे, ज्याच्या प्रयत्नाने महाराज सुखी होतील. भरत आल्यावर त्याला माझा निरोप सांगा की राज्यपदावर आरूढ झाल्यावर नीती सोडू नको. त्याचप्रमाणे माझे मन, वचन आणि कर्माने प्रजेचे पालन करावे. तसे सर्व मातांना समान समजून त्यांची सर्व प्रकारे सेवा केली जावी. आणि ही बंधू पिता माता या स्वजनांची सेवा करून बंधुभाव शेवटपर्यंत निभवावा. हेतात राजेसाहेबांचा असा सांभाळ करावा की त्यांना कधीही माझी आठवण येता कामा नये. लक्ष्मणजींनी काही कठोर वचन उद्धारले, परंतु श्रीरामजींनी त्यांना मना करून मला अनुरोध केला आणि पुन्हा पुन्हा स्वतःची शपथ घेऊन म्हटले की हेतात लक्ष्मणाचा पोरकटपणा तेथे सांगू नको. प्रणाम करून सीताजी सुद्धा काही सांगू इच्छित होत्या, परंतु स्नेहवस्तू ती स्थिती शिथिल होती. तिची वाणी कुंठित झालेली होती, डोळे पाणावलेले होते आणि शरीर रोमांचित झालेले होते. त्यावेळी श्रीरामजींना कल ओळखून केवटाने पार जाण्यासाठी नाव हाकली. अशा प्रकारे रघुवंश तिलक श्रीरामचंद्रजी निघून गेले आणि छातीवर वज्र ठेवून ते दृश्य मी पाहत राहिलो. मी माझे क्लेश काय सांगू, जो श्रीरामचंद्रजींचा हा संदेश घेऊन जिवंत परत आलो असे म्हणून मंत्र्यांचा कंठ दाटून आला. त्यांचे बोलणे थांबले आणि आपली हानी झाल्याने ते पश्चातापाने चिंताग्रस्त झाले. सारथी सुमंत्राचे वचन ऐकताच राजे जमिनीवर कोसळले. त्यांच्या हृदयात अत्यंत वेदना होऊ लागल्या. ते तळफळू लागले. त्यांचे मन भीषण मोहामुळे व्याकुळ झाले, जणू माशाला नदीच्या पहिल्या पुरातील फेसाने व्यापलेले असावे. सर्व राण्या दुःखाने आक्रोश करत आहेत. त्या महान विपत्तीचे वर्णन कसे करावे. त्या समयाचा विलाप ऐकून दुःखालाही दुःख झाले आणि धैर्याचे धैर्य सुटले. राजाच्या अंतःपुरातील आवाज ऐकून सर्व अयोध्येत हलकल्लोळ माजला. असे वाटत होते की जणू पक्ष्यांच्या विशाल वनात रात्रीच्या वेळी कठोर वज्र पडलेले आहे. राजाचे प्राण कंठात आले, जणू मण्या वाचून साप व्याकुळ झालेला आहे. सर्व इंद्रिये विकल झालेली आहेत, जणू कमळाचे वन तलावात पाण्याविना कोमजून गेलेले आहे. कौसल्याजीने राजांना भयंकर दुःखी पाहून अंतःकरणात ओळखले की आता सूर्यकुलाचा सूर्य अस्ताला जात आहे. त्यावेळी श्रीरामचंद्रजींची माता कौसल्या अंतःकरणात धैर्य धारण करून समयानुकूल म्हणाली, हे नाथ, आपण मनात समजून विचार करा की श्रीरामचंद्रांचा वियोग अपार समुद्र आहे. अयोध्या जहाज आहे आणि आपण कर्णधार नावाळी आहात. सर्व प्रियजन हा यात्रेकरूंचा समाज आहे, जो या जहाजावर आरूढ झालेला आहे.
आपण धैर्य धारण कराल तर सर्वजण पार पोहोचतील, नाहीतर सारा परिवार बुडून जाईल. हे प्रिय स्वामी, जर तुम्ही माझी विनंती हृदयात धारण कराल तर श्रीराम, लक्ष्मण, सीता आपणाला पुन्हा येऊन भेटतील. प्रिय पत्नी कौशल्याचे कोमल वचन ऐकताच राजाने डोळे उघडून पाहिले. जणू तळफळत असलेल्या माशावर कोणीतरी शीतल जल शिंपडावे. राजा धैर्य धारण करून उठून बसले आणि म्हणाले, सुमंत्र, सांग कृपाळू, श्रीराम कुठे आहे, लक्ष्मण कोठे आहे आणि सीता कोठे आहे. राजा व्याकुळ होऊन अनेक प्रकारे विलाप करत आहे. ती रात्र युगासारखी मोठी झाली, संपतच नव्हती. राजाला अंध तपस्वीच्या शापाचे स्मरण झाले. त्यांनी ती सर्व कथा कौशल्याला सांगितली. त्या इतिहासाचे वर्णन करत राजा व्याकुळ झाले आणि म्हणू लागले, श्रीरामाविना जगण्याच्या आशेला धिक्कार आहे. मी या शरीराचे रक्षण काय काय करू, ज्याने माझ्या प्रेमाचा पण तडीस नेला नाही. हे रघुकुलास आनंद देणाऱ्या माझ्या प्राणप्रिय रामा, तुझ्या विना जिवंत राहून आता फार दिवस झाले. हे जानकी लक्ष्मणा, हे पित्याच्या चित्तरूपी चातकाचे हित करणारे मेघ, राम राम म्हणून पुन्हा राम म्हणून आणि नंतर राम म्हणून पुन्हा राजा रामजींच्या विरहात शरीराचा त्याग करून देवलोकात गेले. जगण्याचे आणि मरण्याचे फल तर दशरथजींनी मिळविले, ज्याचे निर्मळ यश अनेक ब्रह्मांडात विस्तारलेले आहे. जिवंत असताना श्रीरामचंद्रजींचे चंद्रमासारख्या असलेल्या मुखारविंदांचे दर्शन केले आणि श्रीरामांच्या विरहाचे निमित्त करून आपले मरण दिव्य केले. सर्व राणे शोकाकुळ व्याकुळ होऊन रडत आहेत. ते राजाचे रूप, शील, बल आणि तेजाचे वर्णन पुन्हा पुन्हा करून अनेक प्रकाराने त्या विलाप करत आहेत आणि वारंवार जमिनीवर कोसळत आहेत. दासी दासगण व्याकुळ होऊन विलाप करत आहेत. नगरनिवासी घरोघर रडत आहेत, म्हणत आहेत की आज धर्माची सीमा, गुण आणि रूपाचे भांडार, सूर्यकुलाचे सूर्य अस्ताला गेलेले आहेत. सर्वजण कैकेयीला शिव्या देत आहेत, जिने सर्व संसाराला नेत्रविहीन करून टाकले. अशा प्रकारे विलाप करत रात्र निघून गेली. प्रातःकाळी सर्व मोठे मोठे ज्ञानीमुनी आले. तेव्हा वसिष्ठ मुनींनी समयानुकूल अनेक इतिहास सांगून स्वतःच्या विज्ञान प्रकाशाने सर्वांचा शोक दूर केला. वसिष्ठजींनी नावेत तेल भरून राजाचे शरीर त्यात ठेवले. नंतर दूतांना बोलावून त्यांना सांगितले की तुम्ही तीव्र गतीने भरतजींकडे जावे. राजाच्या मृत्यूचा समाचार कुठेही कोणालाही सांगू नका. तेथे जाऊन भरताला एवढेच सांगा की दोन्ही भावांना गुरुजींनी लवकर बोलावले आहे. मुनींची आज्ञा मिळताच दूत धावत निघाले. ते उत्तम घोड्यांना देखील लाजवतील अशा वेगाने निघाले. तेव्हापासून अयोध्येत अनर्थ प्रारंभ झाला. तेव्हापासून भरतजींना अपशकुन होऊ लागले. ते रात्री त्यांना भयंकर वाईट स्वप्ने पडत होती आणि जागे होताच मनात वाईट वाईट शंका येत होत्या. ते दररोज ब्राह्मणांना भोजन करून दान करत होते. निरनिराळ्या विधींनी रुद्राभिषेक करत होते. महादेवजींना प्रार्थना करून त्यांच्याकडे माता पिता, कुटुंबीय आणि बंधूंच्या कुशलक्षेमाची अपेक्षा करत होते. भरतजी अशा प्रकारे मनात चिंता करत आहे तोच दूत येऊन पोहोचले. गुरुजींची आज्ञा ऐकताच गणेशजींना प्रार्थना करून ते दोघे बंधू तेथून निघाले. वायुवेगाने धावणाऱ्या घोड्यावर स्वार होऊन ते बिकट नदी, पर्वत आणि जंगले पार करीत चाललेले आहेत. त्यांच्या अंतःकरणात फार मोठी चिंता होती. कुठे मन लागत नव्हते. मनाला असे वाटत होते की उडून तेथे पोचावे. एक एक निमिष वर्षासारखा जात होता. अशा प्रकारे भरतजी नगराजवळ पोहोचले. नगरात प्रवेश करताना अपशकुन होऊ लागले. कावळे वाईट स्थानावर बसून वाईट रीतीने कावकाव करत आहेत. गाढव आणि कोल्हे विपरीत आवाज काढीत आहेत. ते पुन्हा पुन्हा ऐकून भरताच्या मनाला फार दुःख होत आहे. तलाव, नदी, वन, बगीचे सर्व शोभाहीन झालेले आहे. नगर फारच भयानक दिसत आहे. श्रीरामजींच्या वियोगरूपी भयानक रोगाने व्यातीत झालेले पशुपक्षी, घोडे, हत्ती असे दुःखी होत आहेत जसे त्यांच्याकडे पाहवत नाही. नगरातील स्त्री पुरुष अत्यंत दुःख करत आहेत. जणू काय सर्वजण आपली संपूर्ण संपत्ती गमावून बसलेले आहेत. नगरातील लोक भेटतात पण काही बोलत नाही. गुपचूप जोहार करून निघून जातात. भरतजी सुद्धा कोणाला कुशल विचारू शकत नाहीत, कारण त्यांचे मन भयग्रस्त आणि विषादग्रस्त झालेले आहे. बाजार आणि रस्ते पाहवत नाही. जणू काय नगरात दाही दिशेने दावाग्नी पेटलेला आहे. पुत्र येत असलेला ऐकून सूर्यकुलरूपी कमळासाठी चांदणे रूप झालेली कैकेयी हर्षित झाली. ती आरती सजवून आनंदाने उठून उभी राहिली आणि द्वाराजवळ भेट घेऊन भरत आणि शत्रुघ्न यांना महालात घेऊन आली. भरताने साऱ्या परिवारास दुःखी म्हणून पाहिले. जणू कमळाच्या वनावर हिव पडलेले आहे. एक कैकेयी हीच अशा प्रकारे हर्षित आहे, जणू एखादी भिल्लीण वनाला आग लावून आनंदभरीत झालेली आहे. पुत्राला चिंतायुक्त आणि अतिशय उदास पाहून ती विचार करू लागली, माझ्या माहेरी तर सर्व कुशल आहे ना. भरतजींनी सर्व कुशल वार्ता सांगितली. मग त्यांनी आपल्या कुलाचे कुशल क्षेम विचारले. सांग, पिताजी कुठे आहेत? माझ्या सर्व माता कुठे आहेत? सीताजी आणि माझे प्रिय राम लक्ष्मण भाऊ कुठे आहेत? पुत्राचे स्नेहयुक्त वचन ऐकून नेत्रात कपटाने जल आणून
पापिणी कैकई भरताच्या कानात आणि मनात शिळासारखे वचने बोलू लागली. हे तात, मी सर्व गोष्ट जमविली होती. बिचारी मंत्रा सहाय्यक झाली, परंतु विधात्याने मध्येच थोडे काम बिघडून टाकले. ते म्हणजे राजे देवलोकाला निघून गेले. भरतजी हे ऐकताच विषादामुळे विवश झाले. जणू सिंहाची गर्जना ऐकून हत्ती घाबरून गेलेला आहे. हे तात असा धावा करत आहे. अत्यंत व्याकुळ होऊन ते जमिनीवर कोसळले आणि विलाप करत, मी आपणाला जाताना पाहू शकलो नाही. आपण मला श्रीरामजींच्या पदरातही टाकले नाही. परंतु नंतर धैर्य धारण करून सावरून ते उठून उभे राहिले आणि म्हणाले, मला माते पित्याच्या मृत्यूचे कारण सांगावे. पुत्राचे वचन ऐकून कैकई म्हणू लागली, जणू मर्मस्थानाची चिरचाड करून त्यात विष भरत आहेत. कुटील आणि कठोर कैकईने आपले सर्व कृत्य सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रसन्न मनाने सांगितले. श्रीरामजींचे वनगमन ऐकून भरतजी पित्याचे मरण विसरले आणि स्वतःलाच या सर्व अनर्थाचे कारण समजून मौन होऊन स्तंभित झाले. पुत्राला व्याकुळ पाहून कैकई समजवू लागली. जणू जखमेवर मीठ सोडत ती म्हणाली, हे तात, राजे चिंता करण्याला योग्य काही नाही. त्यांनी पुण्य आणि यश कमावून त्यांचा पर्याप्त भोग घेतलेला आहे. जीवनकाळात त्यांनी जन्म घेण्याचे संपूर्ण फल मिळवलेले आहे आणि इंद्रलोकाला त्यांनी गमन केलेले आहे. असा विचार करून चिंतेचा त्याग करावा आणि समाजासह नगराचे राज्य करावे. राजकुमार भरतजी ऐकून फारच घाबरले. जणू काय जखमेला अग्नीचा स्पर्श झालेला आहे. त्यांनी धैर्य धारण करून दीर्घ श्वास घेत ते म्हणाले, हे पापिणी, हे तू सर्व करून कुलाचा नाश केलेला आहेस. जर तुझी अशीच अत्यंत वाईट रुची होती तर मला जन्मताच मारले का नाहीस? तू वृक्षाला तोडून पानांवर पाणी शिंपलेले आहेस आणि माशाला जगविण्यासाठी पाणी काढून टाकलेले आहेस. मला सूर्यवंशासारखा वंश, दशरथजीं समान पिता आणि राम लक्ष्मणांसारखे भाऊ मिळाले. परंतु ही जननी, मला जन्म देणारी माता तू झालीस. विधात्यापुढे कोणाची काहीही चालत नाही. हे कुमती, जेव्हा तू आपल्या अंतःकरणात अशा दुष्ट विचाराचा निश्चय केलास त्यावेळी तुझ्या हृदयाचे तुकडे तुकडे का झाले नाही? वरदान मागताना तुझ्या मनाला का पीडा झाली नाही? तुझी जीभ गळून का गेली नाही? तुझ्या तोंडात किडे का पडले नाहीत? राजांनी तुझ्यावर कसा काय विश्वास ठेवला? विधात्याने मृत्यूकाळी त्यांची बुद्धी हरण केली होती. स्त्रियांच्या अंतःकरणाची चाल विधाताही जाणू शकले नाहीत. ती संपूर्ण कपट, पाप आणि अवगुणांची खाण आहे. त्यात पाहिले तर राजे सरळ, सुशील आणि धर्मपरायण होते. पण मग सांगा, स्त्री स्वभावाला कसे जाणतील? अरे, जगतातील जीव जंतूंपर्यंत असा कोण आहे ज्याला रघुनाथजी प्राणासारखे प्रिय नाही? जे श्रीरामजीही तुला वैरी वाटले. तू कोण आहेस? मला खरे खरे सांग. तू जशी असशील तशी असो. आता तू तोंडाला काळे फासून माझ्या समोरून निघून जावे. विधात्याने मला श्रीरामजींशी विरोध करण्याला तुझ्या गर्भातून जन्माला घातले. माझ्यासारखा दुसरा पापी कोणीही नाही. मी तुला व्यर्थच बोलत आहे. मातेची कुटिलता ऐकून शत्रुघ्नजींचे सर्व अंग क्रोधाने जळत आहेत, परंतु काहीही चालत नाही. त्यावेळी अनेक प्रकारचे वस्त्र आणि अलंकाराने सजून कुबडी मंथरा तेथे आली. तिला पाहून लक्ष्मणाने धाकटे भाऊ शत्रुघ्नजी क्रोधमग्न झाले. जणू जळत असलेल्या अग्नीला तुपाची आहुती मिळाली. त्यांनी तिच्या कुबडावर एकदम जोराने लात मारली. ती किंकाळी फोडून तोंडावर पडली. तिचे कुबड तुटले, कपाळ फुटले, दात पडले आणि तोंडातून रक्त वाहू लागले. मी काय वाईट केले? चांगले करून वाईट फल मला मिळाले. तिची ही गोष्ट ऐकून आणि तिला नखशिकात दुष्ट समजून शत्रुघ्नजी तिचा केस पकडून तिला फरफटत ओढून नेऊ लागले. तेव्हा हे दयानिधी भरतजींनी तिला सोडविले आणि दोघे भाऊ लगेच कौसल्याजींकडे आले. कौसल्याजींचे मलिन वस्त्र परिधान केलेले होते. चेहरा फिका पडलेला होता. व्याकुळ होत होत्या आणि अति दुःखामुळे त्यांचे शरीर सुकलेले होते. त्या अशा दिसत होत्या जणू सोन्याच्या सुंदर कल्पतेवर वनात हिऊ पडत असलावे. भरताला पाहताच माता कौसल्या धावत निघाली, परंतु चक्कर आल्याने मूर्छित होऊन जमिनीवर पडली. हे पाहताच भरतजी फार व्याकुळ झाले आणि शरीराचे भान विसरून चरणांवर कोसळले. नंतर म्हणाले, माते पिताजी कोठे आहेत? त्यांना दाखवावे. सीताजी तसेच माझे दोन्ही भाऊ श्री राम लक्ष्मण कोठे आहेत? कैकई जगतात कशाला जन्माला आला आणि जर जन्मालीच तर वांस का राहिली नाही? तिने कुलाचा कुलंक, अपयशाचे भांडार आणि प्रियजनांचा द्रोही असणाऱ्या माझ्यासारख्या पुत्राला जन्म दिला. तिन्ही लोकात माझ्यासारखा अभागी कोणीच नसावा, ज्यामुळे हे माते तुझी ही दशा झालेली आहे. पिताजी स्वर्गात आहेत आणि श्रीरामजी वनात आहेत. केतूसारखा मीच केवळ या सर्व अनर्थाचे कारण आहेत. माझा धिक्कार आहे. मी वेळूच्या वनाला आग लावणारा आणि कठीण दाह, दुःख आणि दोष यांचा भागीदार बनलो. भरतजींचे कोमल वचन ऐकून माता कौसल्याजी परत सावरून उठली. तिने भरताला उठवून छातीशी लावले आणि नेत्रातून अश्रू गाळू लागली. सरळ स्वभाव असलेल्या मातेला
मातेने मोठ्या प्रेमाने भरतजींना छातीशी लावले, जणू श्रीरामजीच परत आलेले आहेत. मग लक्ष्मणाचे धाकटे भाऊ शत्रुघ्नाला हृदयाशी धरले. शोक आणि स्नेह हृदयात मावत नाही. कौशल्याजींचा स्वभाव पाहून सर्वजण म्हणत आहे, श्रीरामजींच्या मातेचा स्वभाव असा का असणार नाही. मातेचे भरतजींना मांडीवर बसवून घेतले आणि त्यांचे अश्रू पुसून कोमलवाणीने त्या म्हणाल्या, हे वस्त मी तुझ्यावरून जीव उवाळून टाकते. तू आता तरी धैर्य धारण कर. वाईट समय जाणून शोकाचा त्याग कर आणि काल कर्मगती अटळ जाणून हृदयात हानी आणि ग्लानी मानू नको. हेतात कोणालाही दोष देऊ नको. विधाता मला सर्व प्रकाराने प्रतिकूल झालेला आहे, जो एवढ्या दुःखातही मला जिवंत ठेवत आहे. आताही कोण जाणे त्याला काय करायचे आहे. हेतात पित्याच्या आज्ञेनुसार श्री रघुवीराने वस्त्रभूषणाचा त्याग केला आणि वल्कल वस्त्र धारण केले. त्याच्या हृदयात हर्षही नव्हता आणि विषादही नव्हता. त्याचा चेहरा प्रसन्न होता. मनात आसक्ती नव्हती अथवा द्वेषही नव्हता. सर्वांचा सर्व प्रकारे संतोष करून ते वनाला गेलेले आहेत. हे ऐकून सीतासुद्धा त्यांच्याबरोबर गेली. श्रीरामांच्या चरणांची अनुरागिणी असणारी ती कोणत्याही रीतीने थांबली नाही. हे ऐकताच लक्ष्मणसुद्धा त्यांच्याबरोबर निघाले. रघुनाथाने त्यांना रोखण्याचा पुष्कळ प्रयत्न केला, परंतु ते थांबले नाही. तेव्हा श्री रघुनाथजी सर्वांना वंदन करून सीता आणि धाकटा भाऊ लक्ष्मणाला बरोबर घेऊन गेले. श्रीराम, लक्ष्मण आणि सीता वनाला गेले. मी त्यांच्याबरोबर गेलो नाही अथवा माझे प्राणही त्यांच्याबरोबर पाठविले नाही. हे सर्व याच डोळ्यांमुळे समोर घडलेले आहे. तरीही या माझ्या भाग्यहीन जीवाने शरीराचा त्याग केला नाही. श्रीरामासारख्या पुत्राची माता असताना मला माझ्या स्नेहाकडे पाहून लाज वाटत नाही. राजाने मात्र जगण्या मरण्याचे सार्थक केले. माझे हृदय शेकडो वज्रांसारखे कठोर बनलेले आहे. कौशल्याजींचे वचन ऐकून भरतासह सारे अंतःपुर व्याकुळ होऊन विलाप करत आहे. राजमहाल जणू शोकाचे निवासस्थान बनलेले आहे. भरत शत्रुघ्न दोघे भाऊ विकल होऊन विलाप करू लागले. तेव्हा कौशल्याजींनी त्यांना छातीशी धरले. अनेक प्रकारे भरतजींना समजावले आणि पुष्कळ विवेकयुक्त गोष्टी सांगितल्या. भरतजींनी सुद्धा सर्व मातांना पुराण आणि वेदातील सुंदर कथा सांगून समजविले. दोन्ही हात जोडून भरतजी कपटरहित पवित्र आणि सुंदर सुंदर भाषेत म्हणाले, जे पाप माता पिता आणि पुत्र यांच्या मारण्याने होते, जे गोशाळा आणि ब्राह्मणांचे नगर जाळल्याने होते, जे पाप पत्नी आणि बालकाची हत्या करण्याने होते आणि जे मित्र आणि राजाला विष दिल्याने होते, कर्म आणि वचन मनाने होणारी जेवढी पातके आणि उपपातके आहेत, ज्यांची कवी लोक वर्णन करतात, हे विधाता, जर या कामात मी सहमत असेल तर हे माता मी सर्व पापे मला लागोत. जे लोक श्रीहरी आणि शंकरजींच्या चरणांना सोडून भयानक भूतप्रेतांना बसतात, हे माता जर मी यात सहमत असेल तर विधाता मला त्यांची गती देऊ. जे लोक वेदाची विक्री करतात, धर्माला निसत्व करतात, चुगलखोर असतात, दुसऱ्यांच्या पापाचा वाणीने उच्चार करतात, जे कपटी कुटील कलहप्रिय आणि क्रोधीवर आहेत, तसेच वेदांची निंदा करणारे आणि विश्वासभराचे विरोधी आहेत, जे लोभी, लंपट आणि लालसी लोकांचे आचरण करणारे आहेत, जे परधन परनारी यांच्या शोधात राहतात, हे जननी, जर या कामात माझी संमती असेल तर मी यांच्या भयानक गतीला प्राप्त होईन. ज्यांचे सत्संगात प्रेम नाही, जे अभागी परमार्थ मार्गापासून विमुख आहेत, जे मानव शरीर प्राप्त करून श्रीहरींचे भजन करीत नाहीत, ज्यांना श्रीहरीचे सुयश आवडत नाही, जे वेदमार्गाला सोडून वाममार्गाचे अनुकरण करतात, जे ठक आहेत आणि वेश पालटून जगाला छळत असतात, हे माता, जर हे मर्म मला पूर्वी माहीत असते तर शंकरजी मला या लोकांची गती देतील. माता कौशल्याजी भरतजींचे स्वाभाविक सत्य आणि सरळ वचन ऐकून म्हणाली, हेतात, तू मन, वचन आणि शरीराने सदा श्रीरामजींना प्रिय आहेस. श्रीराम तुला तुझ्या प्राणापेक्षाही अधिक प्रिय आहेत आणि तूही रघुनाथांना प्राणापेक्षा अधिक प्रिय आहेस. कदाचित चंद्रमा विष ओकेल, बर्फ अग्नीचा वर्षाव करील, जलचर जीव जलाचा त्याग करील आणि ज्ञान झाल्यावरही कदाचित मोह मिटणार नाही, परंतु तू कधीही रामचंद्रांना प्रतिकूल होऊ शकत नाहीस. या कारस्थानात तुझी संमती आहे असे जगतात ते कोणीही म्हणतात, त्यांना स्वप्नात सुद्धा सुख आणि शुभगती मिळणार नाही. असे म्हणून माता कौशल्याजींनी भरतजींना हृदयाशी धरले. तिच्या स्तनातून दुधाच्या धारा वाहू लागल्या आणि नेत्र प्रेमाशून्य भरले. अशा प्रकारे विलाप करत सारी रात्र बसूनच त्यांनी काढली. तेव्हा वामदेवजी आणि वसिष्ठजी तेथे आले. त्यांनी सर्व मंत्र्यांना आणि महाजनांना बोलाविले. नंतर वसिष्ठ मुनींनी समयानुकुशल परमार्थाचे सुंदर वचन सांगून पुष्कळ प्रकारे भरतजींना उपदेश दिला. हेतात, हृदयात धैर्य धारण करावे आणि आज जे कर्तव्य करण्याची वेळ आहे ते करावे. गुरुजींचे वचन ऐकून भरतजी उठले आणि त्यांनी सर्व तयारी करण्यास सांगितली. वेदविधीनुसार राजाच्या देहाला स्नान करविले गेले. परमविलक्षण विमान बनविले गेले. भरतजींनी सर्व मातांचे चरण पकडून त्यांना थांबविले. त्या राण्यासुद्धा श्रीरामाच्या दर्शनाच्या अभिलाषेने जीवित राहिल्या. चंदन, धूप इत्यादी सर्व प्रकारे अनेक प्रकारे सुगंधित द्रव्ये जमविली गेली. शरयू नदीच्या तटावर सुंदर चिता रचली गेली. जणू स्वर्गाची सुंदर पायरी अशी ती चिता होती.
अशा प्रकारे 10 क्रिया केली गेली आणि सर्वांनी विधीपूर्वक स्नान करून तिलांजली दिली. नंतर वेद, स्मृती आणि पुराण सर्वांचे मत निश्चित करून त्यानुसार भरतजींनी दशगात्र विधान करून मुनिश्रेष्ठ वशिष्ठजींनी जेव्हा दशी आज्ञा दिली तेव्हा भरतजींनी तसेच हजारो अनेक प्रकारे कर्म केले. शुद्ध झाल्यावर सर्व दान दिले गेले. गायी, घोडे इत्यादी अनेक प्रकारची वाहने, सिंहासन, आभूषण, वस्त्र, अन्न, पृथ्वी, धन, घरे भरतजींनी दान दिली. भूदेव ब्राह्मण दान मिळवून पूर्ण काम झाले. पिताजींसाठी भरतजींनी काही कर्मे केली त्या कर्माचे लक्षावधी मुखानेही वर्णन केले जाऊ शकत नाही. तेव्हा शुभ दिवस शोधून वसिष्ठ मुनी आले आणि त्यांनी मंत्री तसेच सर्व महाजनांना बोलावले. सर्व लोक राज्यसभेत जाऊन बसले. तेव्हा मुनींनी भरतजी आणि शत्रुघ्नजी दोन्ही भावांना बोलाविले. भरतजींनी वसिष्ठजींना आपल्याजवळ बसवून घेतले आणि ते नीतियुक्त आणि धर्मयुक्त वचने म्हणाले. प्रथम कैकेयींनी जशी कुटील करणी केली होती ती सर्व कथा श्रेष्ठ मुनींना सांगितली. नंतर राजाच्या सत्यव्रत आणि धर्मवत यांची प्रशंसा केली, ज्यांनी शरीराचा त्याग करून प्रेम निभावले. श्रीरामजींचे गुणशील आणि स्वभावाचे वर्णन करताना मुनिराजांच्या नेत्रात जल भरून आणि त्यांचे शरीर पुलकित झाले. नंतर लक्ष्मणजी आणि सीताजींच्या प्रेमाची प्रशंसा करत ज्ञानी मुनी शोक स्नेहात मग्न झाले. मुनीनाथांनी दुःखी होऊन असे म्हटले की हे भरत, अवश्य भावी फार बलवान आहे. हानी, लाभ, जीवन, मरण, यश, अपयश हे सर्व विधात्याच्या हातात आहे. असा विचार करून कोणाला दोष द्यावा आणि व्यर्थ कोणावर क्रोध करावा हे तात मनात विचार कर. राजा दशरथजी चिंता करण्यायोग्य नाहीत. अशा ब्राह्मणांविषयी चिंता करावी जो वेद जाणत नाही आणि जो आपला धर्म सोडून विषय भोगात लीन राहतो. अशा राजाविषयी चिंता करावी जो नीती जाणत नाही आणि ज्याला प्रजा प्राणासारखे प्रिय नाही. अशा वेश्याची चिंता करावी जो धनवान असूनही कंजूष आहे आणि जो अतिथी सत्कार तसेच शिवजींची भक्ती करण्यात कुशल नाही. अशा शूद्राबरोबर चिंता करावी आणि जो ब्राह्मणांचा अपमान करणारा, फार बोलणारा, मात्र सन्मान इच्छिणारा आणि ज्ञानाची घमंड ठेवणारा आहे. शिवाय अशा स्त्रीविषयी चिंता करावी जी पतीला छळणारी, कुटील, कलहप्रिय आणि स्वेच्छारिणी आहे. त्या ब्रह्मचार्याची चिंता करावी जो आपल्या ब्रह्मचर्य व्रताचा त्याग करतो आणि गुरूंच्या आज्ञेनुसार वागत नाही. अशा गृहस्थाश्रमी व्यक्तीची चिंता करावी जो मोहवश कर्ममार्गाचा त्याग करतो आणि अशा संन्यासाची चिंता करावी जो जगताच्या प्रपंचात फसलेला आहे आणि ज्ञान वैराग्यहीन झालेला आहे. तोच वानप्रस्थाश्रमी चिंता करण्याला लायक आहे ज्याला तपश्चर्येऐवजी भोग बरे वाटतात. चिंता ज्याची करावी जो चुगलखोर आहे, विनाकारण क्रोध करणारा आहे, तसेच माता पिता, गुरु आणि बंधू भावंडांशी विरोध करणारा आहे. सर्व प्रकारे ज्याची चिंता करावी जो दुसऱ्याचे अनिष्ट करतो, आपल्या शरीराचे पोषण करतो आणि अत्यंत निर्दयी असा जो आहे तो सर्व प्रकारे चिंता करण्याला प्राप्त आहे. जो छल कपटाचा त्याग करून हरिभक्त बनत नाही. कौशल्याधीश दशरथजी चिंता करण्याजोगे नाही, ज्यांचा प्रभाव 14ही भुवनात प्रकट आहे. हे भरत, तुझ्या पित्यासारखा राजा झालेला नाही, आता नाही आणि यापुढे कधीही होणार नाही. ब्रह्मा, विष्णू, शिव, इंद्र आणि दिक्पाल सर्वच दशरथजींच्या गुणांच्या कथा वर्णन करत होते. हे तात त्यांचा मोठेपणा कोण कशा प्रकारे वर्णन करू शकेल, ज्यांचे श्रीराम, लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांच्यासारखे पवित्र पुत्र आहेत. राजे सर्व प्रकारे महान भाग्यवान होते, त्यांच्यासाठी विषाद करणे योग्य नाही. हे ऐकून आणि समजून तू चिंतेचा त्याग करावा आणि राजाची आशा शिरोधार्य करून तदनुसार आचरण करावे. राजाने राजपद तुला दिलेले आहे, पित्याचे वचन तू सत्य केले पाहिजे. ज्यांनी केवळ वचनपूर्तीसाठी श्रीरामचंद्रजींचा त्याग केला आणि रामवीराच्या अग्नीत आपल्या शरीराची आहुती दिली, राजाला वचन प्रिय होते, प्राणप्रिय नव्हता. हे तात म्हणून पित्याच्या वचनाला प्रमाण सत्य मानून राजा आज्ञा शिरोधार्य करून पालन करावे, यात तुझे सर्व प्रकारे कल्याण होईल. परशुरामाने पितेच्या आज्ञेचे पालन केले आणि मातेला मारून टाकले, सर्व या गोष्टीला साक्ष आहे. राजा ययातीच्या पुत्राने पित्याला आपले तारुण्य दिले. पित्याची आज्ञा पालन करण्याने त्यांना पाप किंवा अपयश झालेले नाही. जे उचित अनुचित विचारांचा त्याग करून पित्याचे वचन पालन करतात ते सुखी होत असतात आणि सुयशाला प्राप्त होऊन इंद्रपुरात निवास करत असतात. राजाचे वचन अवश्य सत्य कर, शोकाचा त्याग कर आणि प्रजेचे पालन कर. असे केल्याने स्वर्गात राजांना संतोष होईल आणि तुला पुण्य आणि सुंदर यश मिळेल, दोष लागणार नाही. ही गोष्ट वेदात प्रसिद्ध आहे आणि स्मृती सर्व शास्त्रद्वारा संमत आहे की पिता ज्याला देतील तोच राजतिलक प्राप्त करेल. म्हणून तू राज्य कर आणि ग्लानीचा त्याग कर. माझे वचन इतकर समजून मान्य कर. ही गोष्ट ऐकून श्री रामचंद्रजी आणि जानकीजी सुख अनुभवतील आणि कोणीही पंडित याला अनुचित म्हणणार नाही.
कौशल्याजी इत्यादी सर्व तुझ्या मातासुद्धा प्रजेच्या सुखाने सुखी होतील. जो तुझ्या रामचंद्रजींच्या श्रेष्ठ संबंधांना जाणून घेईल तो सर्व प्रकारे तुला श्रेष्ठ मानेल. श्री रामचंद्रजी परत आल्यानंतर राज्य त्याच्या स्वाधीन कर आणि सुंदर स्नेहाने त्यांची सेवा कर. मंत्री हात जोडून म्हणत आहेत, गुरुजींच्या आज्ञेचे अवश्य पालन करावे. रघुनाथजी परत आल्यावर ते उचित असेल ते तसेच करावे. कौशल्याजी सुद्धा धैर्य धारण करून म्हणत आहेत की हे पुत्रा, गुरुजींची आज्ञा पथ्यरूप आहे, त्यांचा आदर केला पाहिजे आणि हित समजून त्यांचे पालन केले पाहिजे. काळाची गती जाणून विषादाचा त्याग केला पाहिजे. रघुनाथजी वनात आहेत, महाराज स्वर्गाचे राज्य करण्यासाठी गेलेले आहेत आणि हे तात तू या प्रकारे अधीर होत आहेस. हे पुत्र, कुटुंब, प्रजामंत्री आणि सर्व मातांचा तूच एक आधार बनलेला आहेस. विधात्याला प्रतिकूल आणि काळाला कठोर समजून धैर्य धारण कर. माता तुझ्या वाचून माझा तुझ्यावर जीव ओवाळून टाकते आहे. गुरूंची आज्ञा शिरोधार्य करून त्यानुसार तू आचरण करावे आणि प्रजेचे पालन करून कुटुंबियाचे दुःख हरण करावे. भरतजींनी गुरूंचे वचन आणि मंत्र्यांचे अभिनंदन ऐकले, जे त्याच्या हृदयासाठी जणू चंदनासारखे शीतल वाटत होते. मग त्यांनी शील, स्नेह आणि सरळतेच्या रसाने उथंबलेली माता कौशल्याजींच्या कोमलवाणी ऐकली. सरळतेच्या रसाने उथंबलेली मातेची वाणी ऐकून भरतजी व्याकुळ झाले. त्यांचे नेत्ररूपी कमल अश्रू गाळून हृदयातील विरहरूपी अंकुरावर सिंचन करू लागले. त्यांची ती अवस्था पाहून त्यावेळी सर्व स्वतःचे देहभान विसरले. तुलसीदासजी म्हणतात, स्वाभाविक प्रेमाची सीमा असलेल्या भरतजी सर्व लोक आदरपूर्वक प्रशंसा करू लागले. धैर्याची धुरा धारण करणारे भरतजी धैर्य धारण करून आपले करकमळ जोडून जणू काही अमृतात बुडविलेल्या वाणींनी सर्वांना उचित उत्तर देऊ लागले. गुरुजींनी मला सुंदर असा उपदेश दिलेला आहे. प्रजा, मंत्री इत्यादी सर्वांची त्याला संमती आहे. मातेने सुद्धा उचित समजून आज्ञा दिलेली आहे आणि मी सुद्धा अवश्य शिरोधार्य करून तसेच करू इच्छितो. गुरु, पिता, माता, स्वामी आणि सुहृद यांची वाणी ऐकून प्रसन्न मनाने ती हितकारक समजून मी मानली पाहिजे. उचित अनुचित हा विचार आणल्यास धर्म नष्ट होत असतो आणि शिरावर पापाचे ओझे चढते. आपण सर्वजण तर अशीच सरळ शिकवण देत आहात की ज्याच्या आचरणाने माझे कल्याण होईल. ही गोष्ट जरी मी चांगल्या रीतीने समजत असलो तरी माझ्या हृदयात संतोष होत नाही आहे. आता आपण सर्वजण माझी विनंती ऐकावी आणि माझ्या योग्यतेनुसार मला शिकवण द्यावी. मी जे हे प्रत्युत्तर देत आहे त्याबद्दल मला क्षमा करावी. साधू पुरुष दुःखी माणसांच्या गुणदोषांकडे लक्ष देत नाहीत. पिताजी स्वर्गात आहेत, सीतारामजी वनात आहेत आणि आपण मला राज्य करण्यासाठी सांगत आहात. यात आपण माझे कल्याण समजत आहात अथवा स्वतःचे कोणते मोठे काम होण्याची आशा ठेवता आहात. माझे कल्याण तर सीतापती रामजींच्या सेवेत आहे, ज्याला मातेच्या कुटिलतेने हिरावून घेतलेले आहे. मी स्वतःच्या मनात विचार करून पाहिले की दुसऱ्या कोणत्याही उपायाने माझे कल्याण होऊ शकत नाही. हा शोकांचा समुदाय आहे. राज्य हे लक्ष्य म्हणजे श्री रामचंद्रजी आणि सीताजी यांच्या चरणांच्या दर्शनाविना कोणत्या गणतीत बसते. जसे वस्त्राविना अलंकाराचे ओझे व्यर्थ आहे, वैराग्याविना ब्रह्मविचार व्यर्थ आहेत, रोगी शरीरासाठी नाना प्रकारचे भोग व्यर्थ आहे, श्रीहरीच्या भक्तीविना जप आणि योग व्यर्थ आहे, जीवाविना सुंदर देह व्यर्थ आहे, तसेच रघुनाथजी विना माझे सर्व काही व्यर्थ आहे. मला श्रीरामजींजवळ जाण्याची आज्ञा द्यावी. या एका गोष्टीत माझे हित आहे आणि मला राजा बनवून आपण माझे भले इच्छित आहात. हेही तुमच्या स्नेहाच्या जडतेला वश होऊन म्हणत आहात. कैकईचा पुत्र कुटील बुद्धी, राम विमुख आणि निर्लज्ज अशा माझ्यासारख्या अधमाच्या राज्यापासून तुम्ही मोहाला वश होऊन सुख इच्छित पाहता. मी सत्य सांगत आहे, आपण सर्वजण त्यावर विश्वास ठेवा. धर्मशील असणाऱ्याने राजा झाले पाहिजे. जर तुम्ही मला हट्टहासाने राज्य द्याल तर त्याच क्षणी पृथ्वी पाताळात धसून जाईल. माझ्यासारखा पापाचे घर असणारा दुसरा कोण असेल ज्याच्यामुळे सीताजी आणि रामचंद्रजींना वनवास झाला. राजाने श्रीरामजींना वनाची आज्ञा दिली आणि त्यांचा वियोग होता स्वतः स्वर्गाला गमन केले. आणि मी दुष्ट, जो साऱ्या अनर्थाला कारणीभूत आहे, शुद्धीवर राहून मी सर्व गोष्टी ऐकत आहे. रघुनाथजींरहित घर पाहून आणि जगतातून उपहास सहन करून सुद्धा हे प्राण जिवंत राहिले आहेत. श्रीरामरूपी पवित्र वेश या रसात आसक्त नाहीत. हे लालची, भूमी आणि भोगाचेच भुकेले आहेत. मी माझ्या हृदयाची कठोरता कुठपर्यंत सांगू, ज्याने वज्राचाही तिरस्कार करून मोठेपणा मिळवलेला आहे. कारणांपेक्षा कार्य कठीण असते, यात माझा दोष नाही. हाडापेक्षा वज्र आणि दगडांपेक्षा लोखंड भयानक आणि कठोर असते. कैकईपासून उत्पन्न झालेल्या देहावर प्रेम करणारे हे पामर प्राण पूर्णप्रमाणे भाग्यहीन आहेत. ज्या अर्थी प्रिय व्यक्तीच्या वियोगातही मला माझे प्राण प्रिय लागत आहेत, त्या अर्थी यापुढेही मी अजून पुष्कळ काही पाहीन आणि ऐकीन. लक्ष्मण, सीताजी आणि श्री रामचंद्रजी यांना तर वन दिलेले आहे. स्वर्गाला पाठवून पतीचे कल्याण केले, स्वतः वैधव्य आणि अपयश स्वीकारले, प्रजेला शोक आणि संताप दिला आणि मला सुख, सुंदर यश आणि उत्तम असे राज्य दिले. कैकईने सर्वांचे काम पूर्ण केले. यापेक्षा अधिक चांगले
यावेळी माझ्यासाठी आणखी काय असणार? शिवाय आपण सर्वजण मला राजतिलक देण्यास सांगत आहात. कैकईच्या पोटी या जगतात जन्म घेतल्यामुळे हे माझ्यासाठी काही अनुचित नाही. माझी सर्व गोष्ट तर विधात्याने जुळवून आणलेली आहे. त्यात प्रजा आणि पंच कशाला सहाय्यता करत आहात, ज्याच्या मागे अनिष्ट ग्रह लागलेले आहेत. शिवाय जो वायुरोगाने पीडित आहे आणि त्यालाच पुन्हा डंख मारला आहे, त्याला जर मदिरा पाजली गेली तर सांगा हा इलाज कसा आहे? कैकईच्या मुलांसाठी संसारासाठी जे काही योग्य होते चतुर्विधात्याने मला तेच दिलेले आहे. परंतु दशरथजींचा पुत्र आणि रामाचा धाकटा भाऊ होण्याच्या मोठेपणा विधात्याने मला व्यर्थच दिला असावा. आपण सर्वजणही मला राजतिलक करण्यास सांगत आहात. राजाची आज्ञा सर्वांसाठी चांगली आहे. मी कोणाकोणाला कशा प्रकारे उत्तर देऊ? ज्याची जशी रुची असेल आपण सर्वजण सुखपूर्वक तसेच म्हणावे. माझ्या कुमाते कैकई मातेसह मला वगळून सांगा. असे कोण म्हणेल की हे काम चांगले केले गेले? जड चेतन जगतात माझ्याशिवाय दुसरा कोण आहे ज्याला सीतारामजी प्राणासमान प्रिय नाहीत? जी परमहानी आहे त्यातच सर्वांना फार मोठा लाभ दिसत आहे. माझेच दिवस वाईट आलेले आहेत, कोणाचाही दोष नाही. आपण जे काही म्हणत आहात ते सर्व उचितच आहेत, कारण आपण सर्वजण संशयशील आणि प्रेमाला वश आहात. श्रीरामचंद्रजींची माता फारच सरळ हृदयाची आहे आणि माझ्यावर तिचे विशेष असे प्रेम आहे. म्हणून माझी दीनता पाहून मी स्वाभाविक स्नेहवश होऊन असे म्हणत आहे. गुरुजी ज्ञानाचे समुद्र आहेत. ही गोष्ट सारे जगत जाणत असले तरी ज्यांच्यासाठी विश्वतळ हातावर ठेवलेल्या बोरासारखे आहे तेही माझ्यासाठी राजतिलकाचा साज सजवीत आहेत. ही गोष्ट सत्य आहे. जेव्हा विधाता विपरीत होतो तेव्हा सर्व काही विपरीत होते. श्रीरामचंद्रजी आणि सीताजींना वगळून जगतात कोणी असे म्हणणार नाही की या अनर्थात माझी संमती नाही. मी ते सुखपूर्वक ऐकेन आणि सहन करीन, कारण जेथे पाणी असते तेथेच शेवटी चिखल असतोच. मला याचे काही भय नाही. जगत मला वाईट म्हणेल अथवा मला परलोकाची चिंता नाही. माझ्या हृदयात तर बस एकच दुस्सह दावानल भडकत आहे की माझ्यामुळे सीतारामचंद्रजी दुःखी झालेले आहेत. जीवनाचा उत्तम लाभ तर लक्ष्मणाने मिळवला, ज्याने सर्वांचा त्याग करून रामजींच्या चरणी मन लावलेले आहे. माझा जन्म तर श्रीरामजींच्या वनवासासाठी झालेला आहे. अभागी मी काय खोटा पस्तावा करत आहे. सर्वांपुढे नतमस्तक होऊन मी स्वतःची दारुण दीनता सांगतो. श्री रघुनाथजींच्या चरणाचे दर्शन केल्याशिवाय माझ्या हृदयातील दाह मिटणार नाही. मला दुसरा कोणताही उपाय सुचत नाही. श्रीरामांविना माझ्या हृदयातील गोष्ट कोण जाणू शकतो? मनात एकच गोष्ट हीच आहे की प्रातःकाळी प्रभू श्रीरामजींकडे जावे. जरी मी वाईट आहे आणि अपराधी आहे, तसेच माझ्यामुळे हा सर्व उपद्रव झालेला आहे, तरीही श्रीरामजींनी मला शरण आलेला पाहून सर्व अपराध क्षमा करून माझ्यावर विशेष कृपा करावी. श्री रघुनाथजी शील संकोच अत्यंत सरळ स्वभाव कृपा आणि स्नेहाचे घर आहेत. श्रीरामजींनी कधी शत्रूचेही अनिष्ट केले नाही. मी जरी कुटील आहे परंतु आहे तर त्याचा बालक आणि सेवक. आपण पंच सर्व लोकसुद्धा यातच माझे कल्याण मानून सुंदर वाणीने आज्ञा आणि आशीर्वाद द्या. परंतु ज्यामुळे ज्या माझी विनंती ऐकून आणि मला आपला दास समजून श्रीरामचंद्रजी राजधानीला परत येतील. जरी माझा जन्म कुमातेच्या पोटी झालेला आहे आणि मी दुष्ट तसेच सदा दोषयुक्तही आहे, तरीही मला श्रीरामजींचा भरोसा आहे की ते मला आपला जाणून माझा त्याग करणार नाहीत. भरतजींचे वचन सर्वांना प्रिय वाटले. जणू काय ते श्रीरामचंद्रजींच्या प्रेमरूपी अमृतात बुडविलेले होते. श्रीराम वियोगरूपी भीषण विषाने सर्व लोक भाजलेले होते. ते जणू काय बीजांसह मंत्र श्रवण करतात जागृत झाले होते. माता, मंत्री, गुरु, नगरातील स्त्री पुरुष सर्वजण स्नेहामुळे फारच व्याकुळ झालेले आहेत. सर्वजण भरतजींची पुन्हा पुन्हा प्रशंसा करून म्हणतात की तुमचे शरीर श्रीराम प्रेमाची साक्षात अशी मूर्ती आहे. हे तात तुम्ही असे का म्हणणार नाहीत? श्रीरामजींना तुम्ही प्राणासारखे प्रिय आहात. जो नीच स्वतःच्या मूर्खपणाने तुमच्या मातेच्या कैकईच्या कुटिलतेच्या अनुषंगाने तुमच्यासाठी संदेह करेल, तो दुष्ट कोट्यावधी पूर्वजांसह 100 कल्पांपर्यंत नरकात निवास करेल. सापाचे पाप आणि अवगुण याला मणी ग्रहण करीत नाही, उलट तो मणी विष हरण करतो आणि दुःख तसेच दरिद्रतेला भस्म करून टाकत असतो. हे भरतजी, जेथे श्रीरामजी आहेत त्या वनाला अवश्य चलावे. तुम्ही फार चांगला विचार मांडलेला आहे. शोक समुद्रात बुडत असलेल्या सर्व लोकांना तुम्ही आधार दिलेला आहे. सर्वांच्या मनाला फारच आनंद झालेला आहे. जणू काय मेघांची गर्जना ऐकून चातक आणि मोर आनंदित होत आहेत. प्रातःकाळी प्रस्थान करण्याचा सुंदर निर्णय ऐकून भरतजी सर्वांना प्राणप्रिय झाले. मुनी वसिष्ठजींची वंदना करून आणि भरतजींना नतमस्तक होऊन सर्व लोक निरोप घेऊन आपापल्या घरी निघून गेले. जगतात भरतजींचे जीवन धन्य आहे असे म्हणत
ते त्यांचे शील, स्नेह आणि यांची प्रशंसा करत आहेत. एकमेकांना म्हणतात, फार मोठे काम झालेले आहे. सर्वजण जाण्याची तयारी करू लागले. ज्याला घरी राखण करण्यासाठी सांगितले जात आहे तो असे समजतो की जणू काय माझा गळाच कापलेला गेलेला आहे. कोणी कोणी म्हणत आहे की राहण्यासाठी कोणालाच सांगू नका. जगतात जीवनाचा लाभ कोण घेऊ इच्छित नाही. ती संपत्ती, घर, सुख, मित्र, माता, पिता, भाऊ जळून जावोत. ते श्रीरामजींच्या चरणाच्या सम्मुख होण्यास प्रसन्नतेने सहाय्यता करीत नाहीत. घरोघरी लोक अनेक प्रकारे वाहने सजवित आहेत. अंतःकरणात खूप उत्साह आहे की प्रातःकाळी प्रस्थान करायचे आहे. भरतजींनी घरी जाऊन विचार केला की नगर, घोडे, हत्ती, महाल, खजाना इत्यादी सर्व सुखसंपत्ती रघुनाथजींची असून जर तिची सुव्यवस्था न करता तिला असेच सोडून देऊन जाईन तर परिणामी माझे भले होणार नाही. कारण स्वामींचा द्रोह सर्व पापांमध्ये शिरोमणी आहे. सेवक तोच आहे जो स्वामींचे हित करतो, मग त्याला कोणी कोट्यावधी दोष का देईना. भरतजींनी असा विचार करून अशा विश्वासपात्र सेवकांना बोलाविले जे स्वप्नात सुद्धा कधी धर्मापासून विचलित झालेले नव्हते. भरतजींनी त्यांना सर्व मर्म सांगून मग उत्तम धर्म सांगितला आणि जो जगाच्या योग्य होता त्याला त्याच कामावर नियुक्त केले. सर्व व्यवस्था करून रक्षकांना नियुक्त करून भरतजी राममाता कौशल्याजींच्या जवळ गेल्या. स्नेहाचे सुजाण भरतजींनी सर्व मातांना अर्थ जाणून त्यांच्याकरिता पालख्या सजवल्या गेल्या आणि नंतर सुखासन सजविण्यास सांगितले. नगरातील स्त्री पुरुष चकवाचकवीसारखे हृदयात अत्यंत आर्त होऊन प्रातःकाल होण्याची वाट बघत आहेत आणि जणू रात्र जागरण करत पहाट झाली असता त्यावेळी भरतजींनी चतुरमंत्र्यांना बोलाविले आणि म्हटले, राजतिलकाचे सर्व साहित्य बरोबर घेऊन चलावे. मुनी वसिष्ठजी प्रभू श्रीरामचंद्रजींना राज्य देतील. लवकर निघा. हे ऐकून मंत्र्यांनी वंदना केली आणि तुरंत घोडे, रथ, हत्ती सजविले. सर्वात प्रथम मुनिराज वसिष्ठजी, अरुंधतीजी अग्निहोत्राच्या सर्व सामग्रींसह रथावर स्वार होऊन नंतर ब्राह्मणांचे समूह जे सर्व तपश्चर्या आणि तेजाचे भांडार होते तसेच अनेक प्रकारच्या वाहनांवर चढून निघाले. नगरातील सर्व लोक रथांना सजवून चित्रकूटाकडे रवाना झाले, ज्यांचे वर्णन होऊ शकत नाही. सुंदरशा पालख्यांवर चढून सर्व राण्या निघाल्या. विश्वासपात्र सेवकांकडे नगर सोपवून आणि सर्वांना आदरपूर्वक रवाना करून मग सीतारामजींच्या चरणांचे स्मरण करत भरत शत्रुघ्न दोघे भाऊ निघाले. श्री रामचंद्रजींच्या दर्शनाच्या अनन्य लालसेने सर्व स्त्रीपुरुष असे निघाले जणू काही तहानलेले हत्ती हत्तीने पाण्याला पाहून धावत असावे. श्री सीतारामचंद्रजी सुखाचा त्याग करून वनात आहेत. मनात असा विचार करून धाकटे भाऊ शत्रुघ्नजींसह भरतजी पायीच चालत निघाले. त्यांचा स्नेह पाहून लोक प्रेमात मग्न झाले आणि सर्वजण घोडे, हत्ती, रथांचा त्याग करून पायी चालू लागले असता तेव्हा रामचंद्रजींची माता कौशल्याजी भरतजींजवळ जाऊन आली आणि आपली पालखी त्यांच्याजवळ थांबवून कोमलवाणीने त्यांना म्हणाली, हे माता, तुझ्यावरून जीव ओवाळून टाकते. तू रथावर चढ, नाही तर संपूर्ण प्रिय परिवार दुःखी होईल. तू पायी चाललास तर सर्व लोक पायी चालतील. शोकामुळे सर्वजण दुबळे झालेले आहेत. पायी चालणे योग्य नाही. मातेची आज्ञा शिरोधार्य करून आणि त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन दोघे भाऊ रथावर चढून निघाले. पहिल्या दिवशी तमसा नदीवर मुक्काम करून दुसरा मुक्काम गोमतीच्या तीरावर केला. कोणी फक्त दूध घेत आहे, कोणी फलाहार आणि कोणी फक्त केवळ एक वेळ रात्री भोजन घेत आहे. भूषणे आणि भोगविलासाचा त्याग करून सर्व लोक रामचंद्रजींसाठी नियम आणि व्रत करत आहेत. रात्रभर सई नदीच्या तीरावर निवास करून प्रातःकाळी तेथून पुढे निघाले आणि सर्वजण शृंगवेरपुराजवळ जाऊन पोहोचले. निषाद राजाने जेव्हा समाचार ऐकला तेव्हा तो दुःखी होऊन मनात विचार करू लागला, भरत वनाला जाण्याचे काय कारण असावे. त्याच्या मनात काही कपट भाव तर नसेल ना. जर मनात कुटिलता नसती तर बरोबर सेना कशाला घेतली असती. ते विचार करत असावे की धाकटे भाऊ लक्ष्मणांसह श्रीरामाला मारून सुखाने निष्कंटक राज्य करावे. भरताने आपल्या हृदयात राजनीतीला स्थान दिले आहे. पूर्वी तर केवळ कलंकच लागला होता, आता तर मृत्यूलाच सामोरे जावे लागेल. संपूर्ण देवता आणि दैत्यवीर एकत्र झाले तरीही श्रीरामजींना युद्धात जिंकू शकणारा कोणीही नाही. भरत ते असे करत आहेत यात आश्चर्य काय यावे. विषाच्या